अरे काय आहे, म्हणजे आता मला किती वेळ थांबायचं आहे आता तुमच्यासाठी? नाही, तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्ही माझा वेळ वाया घालवताय? मला असं वाटतं ना की ह्या घरामध्ये ना मी सोडून कोणाला वेळेचं महत्वच नाहीये. त्याच्यामुळे प्रगती फक्त माझ्या एकटीची झाली या घरामध्ये. तुम्ही सगळे ना जिथे होतात तिथेच आहात अजून. कारण कोणाला वेळेचं महत्वच नाहीये. जो वेळेला महत्व देतो ना, तो जगाच्या पाठीवरती ना काहीही करू शकतो, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि ऐक, काय गं, तूच तर हे सगळं गाराणं गात होतीस ना, आणि आता तुलाच काय वेळेचं महत्व आहे असं मला दिसतच नाहीये. काय आहे हे? जो आलेल्या वेळेप्रमाणे चालतो, जो आलेल्या वेळेला महत्व देतो ना, वेळ त्याला कधीच टाकून देत नाही हं. वेळ त्याला वेळेप्रमाणे सगळं वेळेवरती देते. नाही, स्वानुभव आहे माझा. आणि जी लोकं ना आयुष्यामध्ये स्वतःचीच रडगाणी गात बसतात ना, ते कायम रडतच बसतात. आणि ना त्याच्यामुळेच त्यांच्या आयुष्याची सगळी गणितं चुकून जातात. आणि ते या दलदलीमध्ये असे फसतात ना, की त्यातनं ते बाहेरच पडू शकत नाही. संपूर्ण आयुष्याची ना शोकांतिका होऊन जाते. आणि गेलेल्या वेळेवरती नंतर रडून बसण्यात काय उपयोग आहे? त्या चिंता करण्याला काही अर्थच नाहीये. ती वेळ निघून गेल्यानंतर मग म्हणायचं, की "अरे रे रे! मी तेव्हाच ते केलं असतं तर किती बरं झालं असतं." काही अर्थ नाही या गोष्टीला. जेव्हा वेळ असते ना, तेव्हाच गोष्टी करायच्या असतात. वेळेचं महत्त्व जाणायचं असतं. आणि अनु, तू ना वेळेचं महत्त्व जाणलं नाहीस आणि म्हणून अशी फसली गेलीस. आणि आता रडून काय उपयोग आहे? माझ्याकडे बघ. मी वेळेचं महत्त्व जाणलं. मी व्यवस्थित वेळेवरती अभ्यास करून, माझं शिक्षण पूर्ण करून आज मी या जागेवरती उभी आहे. आज आयुष्यात मी यशाच्या इतक्या उंच शिखरावरती उभी आहे ना, की जिथनं मी सगळं जग स्वच्छ बघू शकते. ते केवळ वेळेचं महत्त्व जाणल्यामुळेच. नाही, तुम्हाला माझं लेक्चर हे आवडणार नाही, मला माहिती आहे. तुम्हाला त्याचा त्रास झालाच असेल, पण माझा नाईलाज आहे. आणि मी नाही जास्त वेळ थांबू शकणार. तुम्ही माझा खूप वेळ घेतलाय, माझा वेळ वाया घालवलेला आहे. मी निघते आता. बाय.